मानव जन्म मिळाला, मग तुम्ही करणार काय? कीर्तनी अनंत गाऊ गीती, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. हा आनंद फक्त इथेच आहे. एक महाराष्ट्र सोडा, हे परप्रांतात नाही. आणि महाराष्ट्राचं महत्त्व बरं का शाहीर, महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय कळत नाही. जातात माणसं देशमुख तीर्थयात्रेला, आणि गेलंच पाहिजे. तिथं गेल्यावर बरोबर पुजारी ओळखतो, टोप्या आल्या महाराष्ट्रातून, पडदा पाडलाच. रुको भगवान सो रहे. आता भगवान झोपला तर पुजारी उठल का सकाळी? खरं सांगा. पण ह्या टोप्या तिथेही डोकं चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते टोप्या घालतात, आणि ते टोपीतलं डोकं वापरतात. अजी बहुत दूर से आए, महाराष्ट्र से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली की पडदा बाजूला, करो दर्शन. का उठला म्हणतो देव? तुझ्या बापाचा गडी आहे का? देव उसात दारे धरतो का? 100 रुपयात उठवतो. आणि नाही उठला तर झोपला म्हणतो. मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतं इतक्या लांबून आलोय का, एवढा खर्च केला तरी दर्शन 25 फुटावून. आपला विठोबा नाही का रे बरा? आषाढीच्या वेळेला 1 नया पैसा खर्च नाही. जर्मनच्या तटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम नाचत नाचत जायचं, आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. त्याचे पायी घाल मिठी, बोलणे घे जग जेठी. 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 भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या, खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाल मिठी, बोलणे घे जग जेठी. भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या. पायावर डोकं टेकून दर्शन घेता येतं ते फक्त महाराष्ट्राच्या दैवताचं. ते बहिणाबाई चौधरींनी 2 ओळीमध्ये 2 देवाची तुलना केली. साधी सरळ सोपी भाषा. आता आमची माऊली तर वेळेवर करते. नुसतं माईक जवळ उभं केलं का सगळ्या डोक्यात कविताच. काय फिटिंग आहे काय माहीत जुनी. तुमचे वडील असायचे हार्मोनियम. आपली लहानपणची यांना हे तेव्हा काही काहीचे जन्मही नसेल तेव्हाची गोष्ट आहे. आता माझंही 71 चालू आहे ना. तुमचे वडील हार्मोनियम वाजवायचे. माझं कीर्तन असायचं. मग तिथंच आमची विश्रांती यांच्याच घरी. ती जुनी पद्धत. बाजरीच्या भाकरी, आमटी, काय काय होतं ते, झोपायच्या गोदड्या असेल ना अजून. यांना कल्पना नाही बाबा, म्हणून आपली मजा आहे. 2 वळीमध्ये 2 देवाची तुलना. ते बहिणाबाई चौधरी म्हणजे ते तुम्हाला कविता पाठ आहे. ते तिची वलीशी चोच, त्याचे हात त्याची बोट, तुला दिले रे देवाण 2 हात 10 बोट. ती बहिणाबाई. अमळनेरकर महाराजांच्या दिंडीमध्ये त्यांनी या पायी यात्रा केलेली. त्यांनी 2 ओळीत 2 देवाची तुलना केली. मजा पहा शब्दाची. सोन्या चांदीनं मडीला, मडीला त्यांची भाषा. सोन्या चांदीनं मडीला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला मंदिराजी. सांगा काय काय चुकलं? म्हणून तुकोबाराने छातीला हात लावून तुका म्हणे आमा अनाथा कारणे, तुका म्हणे आमा अनाथा कारणे, तुका म्हणे आमा अनाथा कारणे, तुका म्हणे आमा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देव, पंढरी निर्माण केली देव. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा
ज्याचं कोणी नाही त्याचा विठोबा, आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता आहे ना, ऐसा विटेवर देव कोठे. एक महाराष्ट्र सोडा हा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. त्याच्या पुढे मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा का, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि इथं आल्यावर मग काय, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. जगाच्या बापाला नाचवायची ताकद कीर्तनामध्ये आहे ना. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग वगैरे वगैरे. म्हणून नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. आता मृत्यूलोक सोडून स्वर्गात जा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गाच्या पलीकडे सत्यलोकात जा, तिथे हा सोहळा नाही. आपल्याला नाही माहिती, पण चंद्रभागेच्या वाळवंटात आषाढीच्या वेळेला दशमीच्या दिवशी 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजविल असे नाचतात पंढरपुरात. लुब्धली नादे लागली समाधी, समाधी लुब्धली नादे लागली समाधी, लागली समाधी, गुण जन नर नारी लोकारे, गुण जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित महानी योगी ज्ञानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी मानव, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकजिन साधकारे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचती आनंदी कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचती आनंदी कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. लुब्धली नादी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योग्य महानुभाव, एकच सिद्ध साधक हरे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आणि तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव येतो बरं का माऊली, त्याच्या विमानानं येतो. फक्त आपल्याला तो दिसत नाही, त्याला आपण दिसतो. काही काही गाडीच्या काचा कशा असतात, डोळे चिकटून पाहतं बाहेरचं तरी त्याला आतलं काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो पंढरपूरचा सोहळा वारकऱ्याचा पाहला की ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू
मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा कुणी वाळवंटीचे सुख आस करते ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा धन्य मृत्यू लोक म्हणते बस सत्य लोकापर्यंत आलो आपण. देखुनी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. कोण? सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. म्हणून मृत्यू लोकी व्हावा जन्म. आता ते प्रमाण तुम्हाला पाठ नसेल पण पाहू. ए ए ठीक आहे, जमते का? मला माहित होतं नाहीच म्हणणार आहे तुम्ही. धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास धन्य धन्य हरीचे दास दया सुलभ गर्भवास सुलभ गर्भवास दया सुलभ गर्भवास दया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करीती आस ब्रह्मादिक करीती आस ब्रह्मादिक करीते आस ब्रह्मादिक करीते आस चित्ती आस भेटेची आस भेटीची चित्ती आस भेटेची आस भेटीची धन्य धन्य हरीचे दास 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 दया सुलभ गर्भवास आस चित्ती आस भेटीची धन्य धन्य हरीचे दास दया सुलभ हरीचे दास ब्रह्मादिक करीती आस. बस, आता जमला पुरावा. पुरावा धन्य धन्य हरीचे दास तया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करती आस चित्ती आस भेटीची. म्हणून सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव सुद्धा मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. पुन्हा एकदा, महाराष्ट्र सोडा परप्रांतात नाही, भारत सोडा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडा स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, सत्य लोकाच्या पलीकडे जा वैकुंठात सुद्धा नाही. आणि जर असता तर त्यांनी अपेक्षा केली नसती. वैकुंठीचे जाना इच्छिता देते सदा इच्छिता ते वैकुंठीचे जाना सदा इच्छिता ती वैकुंठीचे जन सदा इच्छिता वैकुंठीचे जन सदा इच्छिता वैकुंठीचे जाना सदा इच्छिता ती वैकुंठीचे जाना सदा इच्छिता वैकुंठीचे जन सदा इच्छिता वैकुंठीचे जन सदा इच्छिता येथे येती
वैकुंठातले सुद्धा, कारण हा सुख सोहळा स्वर्गात नाही, सत्यलोकात नाही, वैकुंठात सुद्धा नाही. म्हणून वैकुंठचे जन सदा इच्छिताती, काय अपेक्षा करतात? कै येथे येते हरीचे दास. ते आपली वाट पाहून आहे माऊली. या म्हणतात तिकडे प्रवचन कीर्तन करायला कोण नाही. कै येथे येते हरीचे दास. पुन्हा अडचण आलीच, आता हे पाठ नसेलच तुम्हाला, तर पा जमलं तर मागं मागं म्हणा. वाट वैकुंठी पाहते, वाट वैकुंठी पाहते, वाट वैकुंठी पाहते, वाट वैकुंठी पाहते. भक्त कैबा येथे येते, भक्त कैबा येथे येते. भक्त मिळाले ते भक्त मिळाले. तया जन्म मरण खंते, तया जन्म मरण खंते. तया जन्म मरण कंते, तया जन्म मरण कंते. नाही चित्ती परलोक, नाही चित्ती परलोक, नाही चित्ती परलोक, नाही चित्ती परलोक. धन्य धन्य हरीचे दास, 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 धन्य धन्य हरीचे दास. दास जमला होता. ते प्रमाणाला प्रमाण असली म्हणजे मग बरं वाटतं नाही का माऊली. पुरावा 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 पाहिजे. ते प्रकाश साठे महाराज छोटं आहे पण ते कुठून काढलं त्याने काय त्याचं आहे वाक्य, माझं नाही. ते प्रकाश साठे म्हणतात कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतं ते. म्हणून मराठी कळते. म्हणून 3 प्रमाण होऊन गेले आपल्या. ब्रह्मदेवाचंही झालं, धन्य धन्य हरीचे दास, तया सुलभ गर्भवास, ब्रह्मादिक करते आस, चित्ते आस भेटीची. 1 वाट वैकुंठी पाहती, भक्त कैबा येथे येती, तया जन्ममरण खंती, नाही चित्ती परलोक. वैकुंठातले सुद्धा अपेक्षा करतात. इथपर्यंत आलो आपण. 6 ते 8 आहे ना, 15 मिनिट राहिले आता आमचे माऊली. अजून 15 वाढून घ्या. हां ठीक आहे, ठीक हो, जमते, करून घेऊ आजच्या दिवस. हा ना, हे पाहता हे समाजात ठीक आहे. हे लहानपणचे मित्र एकांतातच भेटले पाहिजे कधी बी. त्यांनाही जास्त बोलता येत नाही, मलाही जास्त बोलता येत नाही. ते इकडे दोघंच पाहिजे खोलीत. हा ना, ते तुलसीदास सांगतो. तुलसीदासजी म्हणतात अख्खं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदास जी की जय, संत गोस्वामी तुलसीदास जी की जय, संत गोस्वामी तुलसीदास जी की जय. पण मी जर माझ्या जन्मगावला गेलो तर माझ्या वयाचे मित्र भेटतात. कवा आला र तुळशा, म्हणून म्हटलं हेस मर. तुलसीजी म्हणतात मर जाओ जाओ नहीं, मर जाओ जाओ नहीं, जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं, पुकारे पिछले नाव. केव्हा आला तुळशा, केव्हा आला तुळशा. पण त्या तुळशात जी मजा आहे ते तुळशीदास स्वामीमध्ये मजा नाही. यशोदेसाठी देव का रडायचा? बरं सांगतो, 2-3 सांगतो. आता बालमित्रच आहे आम्ही, सांगतो. द्वारकेचा राजा झाला बरं का. द्वारकेचा राजा झाला, देवाचं लक्ष लागत नाही. कारण आईला सांगितलं होतं तर देव की माता, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना माँ.
बरेच दिवस नियम पाळला, पण एक दिवस आईनं वाढलं ना त्याच्यात दूध भात दही, ते बघितलं आणि ताट दिलं सारून. ताट सारून दिलं बरं का मावली. ते मायच्या हातचे जे पदार्थ असतात ना त्याला अमृताची गोडी असते. अरे साधी पिठलं भाकरी असू द्या, मायनं स्वयंपाक केला नसतो, लेकरासाठी त्याच्यात प्रेम ओतलेलं असते, हे लक्षात ठेवा. पुन्हा नाही ते आनंद पुन्हा नाही. म्हणून दही भात पाहला, ताटात दिलं सारून ताट. जाऊन द्वारकेचा राजा रडतो महालाच्या कोपऱ्यात जाऊन. देवकी मातेनं उद्धवजीला, उद्धव अभी थाली परोसी है लेकिन कृष्ण ने भोजन नहीं किया, रो रहा दीवार के पास जाके, माँ मैं अभी पूछता हूँ. आणि मग तिथे आले. भगवान माँ देवकी ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूँगा उद्धव. कितनी बार मैंने माँ देवकी को कहा था कि माँ मेरी कसम कभी थाली में गोरस नहीं रखना जिंदगी में. आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव. तो क्या हुआ आपको नहीं पता उद्धव. जब मैं थाली में गोरस देखता हूँ ना तो मेरी बचपन की उंगली पकड़ के चलाने वाली माँ गोकुल की यशोदा याद आती है रे उद्धव. एक सवाल पूछूं, मुझे यशोदा माँ की याद क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती होगी. आणि मग 3.5 वळीचं पत्र, थोडंसं वाढतंय, अजून 1 मिनिट घेतो. 3.5 वळीचं पत्र देवाने लिहिलं स्वतः. सुनहु कान मोरी जसुमती मैया, आव हिगे दिन 4-5 मह, हम अलदर 2 भैया. प्रात उठे कबहु न करेहु कलह, कबहु न पय पियो मैया. जब ते माता तुम ते बिछड़े, को न कहेहु कन्हैया. हे पत्र उद्धवजी आणतात. त्याच्यात ते पत्र वाचलं. माँ कान खोल के सुनो. सुनहु कान मोरी जसुमती मैया. तू म्हणाली होती जन्मभर भाऊ भाऊ भांडू नका. तुझी शपथ घेऊन सांगतो बैराम दादा मी आजपर्यंत भांडलो नाही. प्रात उठे कबहु न करेहु कलह. मायबापाची काय इच्छा आहे? मी त्या दिवशी सांगितलं होतं, आपले मायबाप जास्त दिवस जगावे वाटत असेल सेवा करू नका, फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं तर मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. आणि भावाभावाची भांडणं पाहिली ना शाहीर तर 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. म्हणून यशोदेने जाताना बलराम कृष्णाला रथात बसल्यावर सांगितलं होतं, माझी शपथ आहे भाऊ भाऊ भांडू नका. ते पत्रात लिहिलं, प्रात उठे कबहु न करेहु कलह. आजपर्यंत भांडलो नाही आई. आणि तू म्हणाली होती या गरिबीन आईची आठवण दहीभात खाताना येऊ देत जा कृष्णा. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, तुझ्या कृष्णानं आजपर्यंत दहीभात खाल्ला नाही. कबहु न पयो पियो मैया. असं वाटतं एकदा यावं, आईच्या गळ्याला बिलगावं. पण तुला असंही वाटेल की आता द्वारकेत त्याला काय कमी आहे, आता कशाला गोकुळात येतो म्हणतोय. काहीच कमी नाही आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ह्या ललकाऱ्या माझ्या कानी येतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. हे रात्रंदिवस ऐकतो आई, पण उणीव त्या गोष्टीची आहे, तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठवून प्रेमानं हात फिरवून द्वारकेत कन्हैया म्हणणारं कोणी नाही आहे. जब थे माता तुम ते बिछडे, कोण कहेऊ कन्हैया. हे लक्षात ठेवा. मी का सांगतो, द्वारकाधीश म्हणण्यात जे आनंद नाही तो कन्हैया म्हणण्यात आनंद आहे. हे आपलं समाजातलं आहे. बस माऊलीचं आमच्यावर प्रेम आहे, आमचंही आहे, निस्वार्थी प्रेम आहे. काय बस एवढीच अपेक्षा आहे. खेळ मोडत चालले बरे का. आपले बाबा महाराज गेले, मोठे मोठे साधू गेले. माऊली एकच सांगू देवाला, आम्हाला एकदा एकाच वेळेला हो, मागं पुढं नको, हा खेळ मोडू नको, असं जायचं आहे बस. तुमची गरज आहे. आता आमची गाडी उतारायला लागली बरं का माऊली, तुमची गरज आहे. आमचंही आयुष्य तुम्हाला देऊन जातोय मी. बस हा सुख सोहळा स्वर्गात नाही,
मी थोडा भावनाविवश झालो, जरा बाजूला गेलो. वैकुंठात नाही, सत्यलोकात नाही, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. एकदा मी सांगतो, सगळी विनंतीला मान देणारी मंडळी आहे, परिचयाची आहे. त्या दिवशी कीर्तन झालं होतं, त्या मालकाकडे आलतो आपण, तर शेजारी इथंच झालं होतं कीर्तन. लगेच पुन्हा वडगावला येणं झालं. तो गजानन आगाव नाही पुढे आले, घाबरले असतील ते. म्हटलं 6ला का सांगितलं? मी अरे हातावर 2 चपात्या चावल्या, घाई घाई. 7 ते 9 मला दिलं होतं, 6ला का सांगितलं? मलाही कोणीतरी सांगितलं म्हणे. ते तिकडचे आहे, औंढा नागनाथकडचे. ठीक आहे, 15-20 मिनिट वाढवतोच मी. हो म्हणा नाही तर नाही म्हणा, आता काय माझ्या ताब्यात आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन करायच्या आधीचं सांगतो मी. सर्वांनी हात वर करा. हे हात ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे त्या माऊलीसाठी, ज्ञानोबारायाकडे, तुकोबारायाकडे, पांडुरंगाकडे ही प्रार्थना आहे की माऊलीला शेवटच्या श्वासापर्यंत आरोग्य संपन्न राहू द्या. कथेची सामुग्री देह अवसानावरी. एका तालात हे फोटो काढ, शूटिंग पुढे काढ, हे सगळे हात ते दुखायच्या आधी पलीकडचे, आणि सगळे झाल्यावर आमचे घे. शाहीर हात वर करा. एका तालात सांगू ना, विठोबा रखुमाई. एक थांबा, हा एक हात वर करा, हा एक ताकद लावा. हा सावकाश, घाई नाही करायची. एक, हा एक, हा माऊलीसाठी. विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. थांबा, तोपर्यंत चाल म्हणा, दोन्ही कामं होते. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म नारायण नाम भवो जीवन मुक्त, नारायण नाम भवो जीवन मुक्त. मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी अनंत, कीर्तने अनंत गावो गीत, गावो गीत, गावो गीत, कीर्तने
अनंत गावोगे ते कोण